गावातल्या साईटवर आहे ना स्लॅब बांधायला हलका मी लाल जादा झाली होती, कारण की पहिले पाय कापला, नंतर आहे ना बोट कापलं नाही का, आणि नंतर परत ते बोट कसं कापलं होतं ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघा. रात्री काय विषय झाला माहिती, आम्ही भाई शेटचे BMW टायर बदलायला गेलो आणि भाई शेट काय म्हणून ते ऐका तुम्ही. हे गांधीजी माझ्याकडे येत जाय, तुला चहा पाणी करायचंय. टोळी टायर बदलून जेवायला जायची होती नाही का, त्याच्यामुळे सगळी टोळी संग होती. आता टोळीचा नुसतं एकच विषय चालू होता, तो काय तुम्ही ऐका. सगळे बोले टोळी फक्त ना हसी माझ्या कसं नाही करत, तर टोळी समाजसेवा करते बरं का. टोळी डायरेक्ट गोटी शेटची गाडी आहे ना धक्का झाली, ती लुटून देऊन चालू करून देत होते नाही का. आणि मी इकडे व्हिडिओ काढत होतो, भाई शेट असा उखाडला मग म्हणला व्हिडिओ काढतो का तो, आम्ही लुटितो. तिथून टोळी डायरेक्ट जेवायला आणली, गावात सप्ताह चालू होती नाही का. टोळी जेवायला बसली नाही का एकदा वाजणार, आता टोळी म्हणायची लाज वाटायला लागली, यांना भांडारा बॉयच म्हणावला, कारण की जेवण असलं सोडितच नाही. आम्ही जेवायला बसलो बरं का. आता तुम्हाला माहिती 32 पुऱ्या 17 गुलाबजाम आमची टोळी हाणणार म्हणजे हाणणार काय. टोळीचा खजिनदार परत सकाळी आवरून आलता, पण टोळीचा खजिनदार हिंडायला जायला नाही तर मशीन घेऊन आलता, कारण की आमच्या पाईपलाईनच काम करत होतं नाही का. आमचा दरोग्या तिथं बसलेला होता, आमचा दरोग्या बंटी शेटला काय म्हणत होता, मग मी त्याला 2 शब्द सांगितले ऐका तुम्ही. बंटी शेट म्हणत जाय, नाही तर असा चापटीनं शेट येते. नंतर महादेवाचं दर्शन करायला आलो, महादेवांचं दर्शन घेतलं. मामाचं पोरग होत नाही ते स्वराज मिस्त्री म्हणत तेलगी म्हणलं. आता मिस्त्री बऱ्याच जणांना माहित असते, बाबा स्वराज पाया पडत होत नाही का. ते नंतर मिस्त्री त्याला म्हणत इकडे पण तो काय पकतच नव्हता. तिथून घरी आलो डायरेक्ट खानदानी वरती टाकून घेतली एकदा बुंगशिरीन टोपी बिपी, कारण की लय फाटून आता तिथे नाही का. साईट वरती गेलो मामाला एक डायलॉग टाकला नाही का वाजणं. मामा चंगळ्या बोले. कॅमेरा चालू होता, ते मामाने पाहिलं त्याच्यामुळे मामा काय नाही म्हणले, नाही तर कॅमेरा जर खिचत असताना मामा लगेच हळूच म्हणले असते कू, कारण की मामाला म्हणलं चांगल्या बोले, मामा म्हणतात लगे कू. नंतर सगळा स्लॅब बी बांधायला चालू केलं नाही का. आता नजर हटी दुर्घटना घडली, थोडा तोल गेला पाय चिरला बरं का पहिल्यांदी. नंतर गारीगारवाला आला, मग काय मामाला म्हणलं गारीगार घ्या, गारीगार खात होतो. मामाने कॅमेरा पाहिला, मामा डायरेक्ट गारीगार उचलून बुंग शिरी तिथून गायब नाही का. नंतर खाली आलो वरून टेप फेकला बरं का माझ्या हातानं. टेपाची डायरेक्ट ती पुढची टोक असतं गुतायचं, तेच डायरेक्ट माझ्या बोटात घुसलं खसक्यानं. गा 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 म्हणलं आज पक्की साडीसाठी. नुसतं कापायचं कारण एवढंच होतं, कारण की स्टील बांधायचं असलं म्हणजे स्लॅब पण ते बांधायचं असलं तिथं तारी जादा असते आणि कटिंग जादा असते नाही का केलेली स्टीलची, त्याच्यामुळे त्याला बरं आलेली असते. थोडी जर पाय इकडे तिकडे पडला नुसती कापी होत असती. आता बिम ते सगळे ना 2-3 दिवसापूर्वी बांधून झालेलं, पण टोळीचे ब्लॉग येत असल्यामुळे ते काल नव्हतं. जाऊन द्या तुम्ही सिनेमॅटिक पाक.